काय बुडोबा दिवसेंदिवस लयच नाराज दिसून राहिला तुम्ही. काय झालं काय पण? काय गड्या काय सांगू मी समाधान तुले. माय पोरे गड्या पुरी इद्दा शेलात न बा माझ्यानं या वयात काम नाही होत रे. पण आता कसं या वयात मला फवारा लागून राहिलो. काय करू सांग ना तू. आली या भोगाशी करावे सादर. काही खरं नाही गड्या माया. काय राजा बुडोबा काय पोरायला घेऊन बसले हो तुम्ही. त्याला जे जमीन दिलाय ना ते तुमच्या ताब्यात घ्या ना तुम्ही. काय राजा नादी लागले. माझ्यासारखा पाहिजे होता. नाही बाबत ना खायचो तुम्हाला काहीच नाही. धावून खा सायाचे हो. माझी जमीन का आले माझी जमीन का आले खाता. खरंच राजा बुडोबा तुमची इस्टेट आहे. तुम्ही न कमायला तुम्ही पोऱ्याची हवाली केली. आता तुमचे झाले ते पोरे करून राहिले. मग काले ते इस्टेट त्याला देता. घ्या ना ताब्यात सायजीने एक्कर इकू इकू खा. अरे गड्या मन नाही करत नाही केले. नातू आहेत ना. नाता येईल काय भूमिहीन करतं का बा. लग्न झाले पाहिजेत. म्हणून कसं मन नाही करत ना. म्हणून एका नाही वाटत मले. एक नातू तरी आला गिलासभर पाणी घेऊन तुम्हाला की हे घ्या बा प्या गिलासभर पाणी. अरे नातू तुमची विचार करत नाही. पोरी विचार करत नाही. वायरा विचार करत नाही. तुम्ही भलता विचार करता राजा त्याच्या. जमिनीतील लग्न होणार नाही भूमिहीन होती. अरे तुमचं काय तुम्ही तर माती खाऊन राहिले ना रोज. तुमचे हाल होऊन राहिले ना. काय गड्या आपली जुनी बुद्धी आपण जुने लोक म्हणून आता कसं आहे. आता आपला सोपा झाला भाऊ तसाही विचार करतो आपण. आता काय करतो सांग. आता कुत्रा आपल्याला चाललं तर आपण कुत्र्याला चावतं काय. पुढे बा जुनं फुनं करू नका. आता जे आहे ते आहे. तुमचे हाल होऊन राहिले राजा. या वयात तुम्हाला पंप घेऊन फवारा लागून राहिलं. आणि काय जाता इस्टेटले. आणि काय देता पोरे सायल करा भूमी खप्प एक्कर ला ऐकणं साय. तुमचा विचार ते करून राहिले. तुम्ही भलता विचार करून राहिले राजा पुढे बा. आम्ही सांगतो तसं आहे का तुम्ही. हो समाधान हाल तर होऊनच राहिले गड्या. बरं आता तू म्हणून राहिला ते बरोबर आहे. हा साधू म्हणून राहिला ती बरोबर आहे. कसं आता आपलं कोणी राहिलं नाही. नातूही आपल्याला काही गिलासभर पाणी देत नाही. पोरे तर त्याच्यापेक्षाही नाही देत. डोंगणारला ताच मारतात माय पोरे तर माय. आता तुम्ही म्हणून राहिला तसंच करू काय काढू काय एक्कर इकरी. वा काहीच मागं पुढे विचार करू नका. द्यायला तेवढी जमीन दिली शिवल्याला देवल्याला ते बंदी तुमच्या ताब्यात घ्या. आणि अडचण आली की फुकला एक्कर. अडचण आली की फुकला एक्कर. काय करता या वयात कडलो कामाला दादा तुम्ही. इस्टेट असल्यावर काल मागे पुढे राहून राहिले हो बुडोबा. नातू आहे पण तू आहे मग इकू कशी फलानं करू कशी ढिमका करू कशी. याच्या फंद्यात पडूच नका सायजी फुकून टाका. हा ना गड हो बरोबर आहे तुमचं बी. आता नाही खाऊ देत ना मी. त्या पोरेला नाही खाऊ देत ना रे. आता घेतो बंदी जमीन द्यायची ताब्यात माया. आता बस झाले द्यायचे लाड. आता ते मले होऊन नाही राहिले. मी काल द्यायले होऊ रे. काल जमीन फमीन देऊ. बरं सांगितलं बरं माया. कान उघडले गड तुम्ही ना. डोळे उघडले माय. बुडोबा हे तुमच्या मनानच करायला पाहिजे. तुम्हाला तो कोणा सांगायला नव्हतं पाहिजे राजा. एवढे तुमचे हाल चालू आहे. तुमचा देवल्या शिवल्या दोन्ही पुरे काहीच कामाची नाही राजा. आणि वायऱ्या तर त्याच्यापेक्षा बंडला तुमच्या दारी उभं करत नाही. आणि तुम्ही त्याला इस्टेट दिली राहिले. तुमच्या वावरा दिले शिवर दिले घरं दिले राहिले. आणि तुम्ही झोपडीत राहून राहिले. आज तुमचे हाल काय पान कुत्रेने खाऊन राहिले. काय करता अशा आवल्याच. काय करतो गड्या. समजते तर सारं समजते मुली. पण करू काही शकत नाही ना. अरे पण सारं समजते ते यावात काय हाल करून घेऊन राहिले फालतू काम ना थांब. कोणी कोणाचं नाही या जगात. कसं पैसा आहे तर कसं सारे लोक चाहतात. पैसा नाही तर कोणी हपलत नाही बरं माणसाले. ही दुनिया अशी आहे बुडे बा. तुम्ही आता तुमच्या पोरे नाहीच लागू नका. साधू तू जे बोलून आला ना ते खरंच आहे रे बा. पैसा आहे तर माणसाला हे पलतात लोक. नाही तर मग काही कोणी ओळखत नाही रे भाऊ. माणूस भीक मंगाचा भाऊ जोडून जातात बोलत नाही. सख्य पोरे मला अनुभव म्हणजे घडवली ना. आता पुरा आकाश घडवलाय मला. एक्कर काढतोच मी आता की तुम्ही टेन्शन घेऊच नका. आता पाहतो ना पोरे काय करतात तर कशी धिंगाणा घालतात. आता जातो वावरात कब्जा करतो मी आता. जा लवकर जा बुडे बा. कब्जा करा वावरा. हो आता जातो. या हरामखोर शिवल्याला देवल्याला म्हणा ठेवा वावरात पाय. मग सांगतो तुम्हाला काय तर. हाय मग मोतीराम नाव लावणार नाही. ही मर्दाच्या अवल्यात नाही. मग पाहतो आता कशी येतात माझ्या पोरे तर वावरात. तिकडे साधू चा गेला बुडा आता. चला समाधान भाऊ. अरे काय शिवला वावरा गेला जातो की नाही बाबा. हो ना चाललो साधू वावरात चाललो मी. कोण काय तर काय तुमच्या वावराची गिरात चक्कर मार लागते का. अरे महाराज काल चक्कर मारतो बा तू. उपकार काल करतो मावर. तुझ्या वावरात जाऊन पाय तू काय आहे तर पहिले. महाराज अरे महाराजांवर टेन्शन घेऊ तुम्ही. महाराजात काहीच येणार नाही बिलकुल नाही. जनावराला कोण्या गोष्टीला परमिशन नाही. शिवलाल म्हटलं की घंटा लागते. अबे पहिले वावरात जाऊन पा. त्या बापानं वावरावर कब्जा केला ना बाबा रे. तुला गुंठा भरी वावर नाही ठेवलं ना त्या बापानं. पाय तू जाय ना वावरात. हे काय बोलून राहिले बा समाधान भाऊ. काय चगैले काय समाधान भाऊ काय बोलती. तू वावरात जाऊन पाय. बुडा पाय कसा आग बबूला व्हायला पाहायचंच तू. खरंच काय हो खरंच काय. मा बुड्यानं ताबा केला वावरा. अरे शिवलाल त्या बुड्यानं खरंच तुझ्या वावर ताब्यात घेतलं बा. कसं आम्ही न पाहिलं डोळ्यानं. त्या बुड्यानं तोंडात सांगितलं आम्हाला. बुडा म्हणे माझ्या अवल्यात सुधी नाही तर काल्या वावर देऊ म्हणे. मला वागवत नाही फागवत नाही काय करू म्हणे मी यायचं. लोणचं घालू काय अवल्याचं अशा.
अरे बुडेले राजा समाजा म्हणून नाटकं होणार राजा. 2 एकर बुडाबुडीचा वावर आहे ना, मग आमच्या याच्यात काल तोंड घालायला लागते. आता आमच्या वावरावर काल ताब्या केला बुड्यानं, सांगा तुम्ही, आता सांगा ना. तू पाय बा काय तर कसं त्या बुड्याला आवडतू. कसं तो देवल्या कसं त्या बुड्याला कसं चोपड चापड करी तर कसं ते हिसा देऊन टाकीन देवल्याला बुडा तू या कसं तू होईन मग कसं नुकसान. लवकर जाऊन पाय वावरात. काय त्या माया झाले का, यंदा म्या यादा पैसे काढले वावर फिरलो आणि ह्या बुड्यानं तिथं मग म्हणतात हाच केला बा. काय तर पहिले वावरात जाऊन पाहा लागेल रे भाऊ मले. आता काही खरं नाही बा, हे बुडं सायाचं पाहतोच रे बा. आता काय तर पहिले पाहतो आता. गाले शिवला दात मनगट खाऊन राहिला, वावरात जाऊन पाय ना. कसं बुड्यान जर वावर ताब्यात घेतलं बाबू, तुला भीक मागा लागे. कामाला एक तर जात नाही तू, आहेत खाऊ आज. कसं या वारा भरशा चांगली दुकानदारी तुझी चालू आहे. बरं समाधान भाऊ जातो मी आता. पहिले जातो बाबा वावरात, काय नाही पाहतो बाबा. चला मग. हो जाय बाजा. मले पहिले मा बापा सटक काढा लागते रे बा. एवढा कोण ऐकला मा बुडा. 2 एकर वावर दिलं असल्या तरी आमच्या याच्यावर डोळे आहेत बुड्याचा. एवढी हरामी नियत. पाहतो जाता काय. आज समाधान मग यायला सांगितलं आज आपण. चालता काय देवल्याला सांगताय? नाही आता देवल्याला चाल ना, देवल्याला देऊन सांगू. कसं याही समजलं पाहिजे दोघे भाले माय बाप काय चीज असतात. तर कसं या बुड्यांना ढिली दोरी सोडायला आहे ना रे, म्हणून हे हिडी लावली दोन्ही बोरे. चला समाधान भाऊ चला, सांगून देऊ देवल्याला बी. हो चालता. काय करा, कोणती लोकसं चालून नाही राहिलं गडा. काय करा काय नाही का माईल का ओल्यात पुरी हरामखोर निघली रे गडा. या वयात मला काम करा लागून राहिलं बा. कसं आहे गडा मोतीराम, तुले मीनं हिस्से वाटी करायच्या अगोदर तुले दाखेप सांगाल तर की हातचं मुठचं सोडू नको बरं. हाती काय ना काही ठेव. तू म्हणस काय म्हणस. नाही माई आवल्यात चांगली आहे, माय पोरं चांगल्या दोन्ही व्हायला तर 1 नंबर टाप आहेत. माय नातू त्याच्यापेक्षा टाप. कसं असं हातचं मुठचं सोडल्यावर असं होते. मग हे असं होते ना, कोणा सांगितलं तर ऐकायचं बी जरासं. गड्या माया तर चुकलंच गड्या. आता काय करू सांगतो. तू लय सांगस मले, पण मला गोड लागत ना ते. बापा माझं इस्टेट होती तर बापा काजूचा शिरा बदाम सारं म्हणजे ओके मध्ये काम होतं बा. 2 टाइम नाश्ता जेवण काहीच वांधा नव्हता. पण लेका 10 महिने याच्या नावावर दिलं करून त्यापासून मला हुंगून राहिले रे गडा. 2 एकर वार मस्तकी मारलं बस. आता काय करशील, आता काहीच होणार नाही. काय होणार काय आता. ते समाधान साधू आलता माझं, त्याने आयडिया दिली मले. बुडेबा म्हणे तुम्ही न जो पोराईल हिस्सा दिला म्हणे तो तुमच्या ताब्यात घ्या म्हणे, नाहीतरी तुम्हाला वागून नाही राहिले की नाही ते. मग काले ते इस्टेट फिस्टेट देता म्हणे, तसेच कोल्हे वाहू द्या. त्याचं काय चुकलं मग, ते तर बरोबरच बोलले ना. जे काही दिलं आहे त्या पोरायले ते कसं त्या ताब्यात घे. सायजेला वावरात येऊ नको देऊ. आपण साय तिकडे गोटे खात ना. का त्याच्यापायी आपण फुकून भीक मागतं का आपली इस्टेट असल्या. नाही आता तसंच करतो रे बा मी. आलं माझ्या लक्षात हे काही पुरत नाही बा. हे बोगस आहेत माझ्या दोन्ही पोरे, काहीच कामाचे नाही. सायजीने काही बंडल आत ना रे बा. आता तेच करतो रे बा मी. आता पहिले कसं वावर ताब्यात घेतो, मग पाहतो पुढचं पुढे काय आहे तर. तसंच कर, काही मागे पुढे पाहू नको. काही कोणाचे लेकरं आता पोरं काही कोणाला होत नाहीत भाऊ. आणि इस्टेट देऊन काही फायदा नाही. ज्याची इस्टेट त्यानं कमा. हे आपला तर धारा हाच आहे भाऊ. भाण्याला हेच सांगणं आपलं. आपल्याला काही मागायचं नाही, दोन खडकून आपण देणार बी नाही. तुझ्या पायार तुले जसं उभं होत आहे तशी तू राय. अरे बा मली तसंच करायला पुरते रे बा. आता काही बस झाला हा लाल अकोत लोकले का मी कामाला जाऊ रे बा. फवाऱ्याला जाऊन राहिलो गड्या. दोन्ही खाते दुखून राहिले. काय सांगू तुले. बसलं की उठताना येतो आणि उठलो की बसता येत नाही. काय सांगू तुले, परिस्थिती लय बिकट आहे माही. आता तसंच करतो बा. दोन्ही वावर ताब्यात घेऊन घेतो दोन्ही पोरायचे आणि मग बसा मला चो येत. आता तसंच कर, काही मागे पुढे पाहू नको आणि काही आता दुसरा विचारही करू नको तू. आता सीधा साठ वावरात जाय आणि कसं तरी राखण कर. कोणता पोऱ्या येते कोणती वायर येते वावरात तर पाय तू काय तर. अरे बा तसं केल्याशी तर जमणार तर नाही रे बा. तेच करायला लागेल मला आता. कसं हे माई आवल्या सुधी नाही भाऊ. काय करतं काय करतं, काय गोटे खाशीन का मग. नाही आता करतो वावरच ताब्यात घेतो सायाचं. भांडणार बी आले गेले तुझे पोरं दोन्ही बी दब्याचं नाही बरं त्याले. नाहीतर मग कसं लट्टर फुसवानी कामं करशील. त्याने हातपाय उपटले घरी येशील पोयत गांडीला पाहिलं. तसं करू नको. धीर धरजो. आले माझी लिवर की असं तसं बोलले की खालचे ढेकलं उठले उचल्याचे मातीचे आणि फळाफळ 2-4 ठेवून द्यायचे. विचार नाही करायचा. मी काय तुला काय दबणारा दिसतो काय रे. दबत फबत नाही हा गडी. पाय झोडून काढतो सायाचे दोन्ही पोरे माय. तेच म्हणून राहिलो मग. कसं लटरफुसपणा करतो नको. अरे बा कोण दिल येतो मी बा. येतो काय आहे तर पाय तुम्ही पहिले ते. चाल हो ये जाय लवकर जाय.
बा आजकालच्या पोरेले तर मायबाप म्हणजे लय जड होऊन राहिले रे बाबा. वजच वाटतात मायबाप. आणि ज्या मायबापाचं इश्शीट आहे ते वजी नाही आहे. कारण की हाती मोठी आहे ना. 100ची नोट कसं पोराले बापालेच मागा लागते. आणि काही काही मायबाप कसे आहेत पोराच्या हाती व्यवहार देऊन टाकतात. मग बसतात हे लुचत. वायरी लाता मारतील पोऱ्याचं यापेक्षा लाता मारते. कसं असं कराच नाही माणसानं. पोरेच्या हाती मोरे लोक दिवस नाही काही. आणि मोत्यानं काय केलं पहिलेच पोरीचे हवाले कुठं टाकणं. आता कशी खाव आता काय फायदा आहे. जाऊ दे रे बा आपल्याला काही घेणं नाही. मग चाल आपण उठून. का रे गड्या देवला कुकडे चालला बा तू? अरे चाललो बा. आता काय वावरात जाऊन फायदा? काय फायदा वावरात जाऊन? ते कसे काय बोलून राहिले बा. अरे वावरात पीक आहे बापा. धुरे धारे निंदा लागतात मुली. आता निंदन करायला लागतात वावरात. तुम्ही म्हणता वावरात काय आहे राजा तुमचा आहे बाबा. बाजारात जाऊन दलाली खाणं. आमचे तसे काम नाहीत बापा. आम्हाला येत बापा वावराशिव पर्याय नाही. अरे पण कोण्या वावरात चालला तू? तुझ्या तर कुठे वावर आहे आता? त्या वावरात म्हणजे काय? अरे मा स्वतःच्या घरच्या वावरात चाललं ना बापा. तुम्ही काही बोलून राहिला समाधान भाऊ असं. का पागल गिगल झाले का बा? सकाळी घेतलीच नाही तुम्ही ना. मारला का अर्धा क्वार्टर? अरे बा देवला समाधान म्हणून काही घेतली नाही बाबा. तूच अजून अंधारात बा. तुला अजून काहीच खेळ माहित नाही बा. काय झालं काय नाही तर. तुमचा आहे की नाही दोघांचा दिमाग सळला वाटते राजा. बरं माझी घरची जमीन आहे राजा. मा नावावर आहे 7-12. आणि तुम्ही होऊन राहिले की वावरात काल चालला. बरं काय का दोन्ही पागल झाले का तुम्ही? भूतगीत तर नाही पिसाटलेत नाही बा तुम्ही. काय झोमलं का बापा वावरात तुम्हाला जंगलात? आमचा नाही दिमाग सडला. त्या बापाचा दिमाग सडला. त्या बापानं त्या वावरावर कब्जा केला. जाय वय वावरात पाय पहिले काय यायचं. आम्हाला मुंडाला दिमाग सडला म्हणून. महाबुड्यानं कब्जा केला का जमीन? असा कसा करेन महाबुड्या कब्जा फब्जा? काही फेकून राहिले का टिसा? भांडणं लावता वाटते तुम्ही. बे आम्ही काले भांडणं ला बे. जाय ना वावरात पाय ना तू काय यायचं पहिले जाऊन तर पाय. बुडा वावरात तरी दे का? तुला धुऱ्यावर तरी पाय ठेवू देते काय? पुरा आग बबुला व्हायला त्या बाप. जाय वावरात तू पाय कसा आहे खेळ. हे जर खरं जर नाही निघलं आणि हे जर खोटं असलं की बस तुम्हाला दोघांनी खेट्ट मारल्याशी नाही राहत राजा मी. तुम्ही कसं बदनामी करून राहिले काम ना धाम आमच्या घराची. अबे मग मारतो आम्हाला तू खेट्ट. पहिले वावरात जाऊन पाय. त्या बुडा काय आग बोला व्हायला तरी साधं खिपखोड घेऊन बसलाय वावरात. आमच्या जण फळफळ करू वावरात जाऊन पाय. अरे पहिले त्या बापाचं पाय तू काय आहे. बुडा म्हणते वावरात येऊ नाही देत म्हणते दोन्ही पोरेले. धुऱ्यावर बी पाय नाही ठेवू देत. आणि तू आम्हाला खेट्ट म्हणा गोष्टी करून राहिला. जाय पहिले डोळ्यानं पाय तरी काय आहे. बरोबर पाहतो ना मी. जातोच ना आता. मी काय बिना जायला राहिला जातोच मी आता. पाहतो ना मा बाप कुठे बसेल आहे. बसेल नाही दिसला मा बाप की बस तुमचा बजेट आहेच दोघांचा. तुम्ही टेन्शन घेऊच नका. तुमचीच पूजा करतो पहिले. देवला जो नुसतं धमक्यात देऊन राहिला आम्हाला घेणं देणं. अरे आम्ही चांगलं तुला भल्यासाठी सांगून राहिलो की त्या बापांच्या आरार कब्जा केला तर असं पाय तू जरासं. आणि तू आमच्याच बोकांडीवर बसून राहिला बा. अरे आम्ही सुद्धा सांगायचं सुद्धा दुनिया आहे का मग हे? बा पहिली खबर तुली दिली बा. बुड्या कसं जरा फोटो पाठो कर चोपड चापड कर जमीन ताब्यात घे. ते शिवल्या जाऊ दे वायात. कसं तुला खबर पहिली दिली ना आम्ही ना. असं सांगा ना मग. तुम्ही तर निकय कोळ्यात बोलून राहिले बुवा. अरे बा बुड्याला जरासा त्या बापाला जरा चोपड चापड कर गड्या. कसं शिवला लाला तुला माहित नाही कसा माणूस आहे. ताच चोपड चापड करते. तू एकदा नंबर लाईन तो. तू जाय बापा शटाकभर भजन नाही तर एखादा आलगोडाने बुड्याले खायले. आणि 100-200 हाती डेको झाला बुडा खुश. जेवला त्या बापल्या खायच्या आशी काय गड्या. तू जाय वय लवकर. बुड्याला पहिले दिल्या का खाया पियाले? ते खाया पियाचं जाऊ द्या पहिले. मला वावराचं पाहू द्या काय आहे तर. मा बुड्यानं कुकडे ताबा केला आणि काय आहे तर हे पहिले निपटू द्या मुली. मग पाहतो काय चोपड चापड कसं करायचं आहे तो. जाय तू लवकर जाय. तो जातो. चालू कोणी तर हे बुडे काय घोर आणते रे मधामत असले काचं. याचं काय उठते काय माहितले का. हे मा बाप म्हणा हात जोडा रे बापा. बेजा किंगरी माणूस आहे का. दरवर्षी नाटक आहे मा बुड्याचं हे. तर काही कमी पडलं की माझं नाही आणते गावभर. जरा काही कमी पडली गावभर माझं नाही आणते. मायाला किरकिरी आहे. आला रे माझं तो पोरे आला रे. शिवल्या आला रे. ये तू ये. तुला अकात करतो ना आता. ये ना तू वावरात तर ये तू. ये तू मला म्हणतोस काही. पाहतो मग तुला काय आहे. छायाजी मला 2 लहान लोक लेकरं नाही होत. आणि मला झाली हे 2 पोरं तर काहीच कामाची नाही. छायाजी तोंडात पाणी टाकायला येतात की नाही काय माहीत. पण आता कसं हेले वावर नाही खाऊ देत रे बा. नाही खाऊ देत मी आता. नाही हे बंद माताब्यात घेतो आणि यातला एक कोरी खून टाकतो बा. आपल्याला काम नाही होत रे भाऊ. पाय तुम्ही आता काय. ये या म्हणा वडी आराम करो या. ये रे शिवल्या ये. कोण ये करू वावरात ये. का बाबा कुकडे मारला चक्कर. पुन्हा कुकडे मारला चक्कर हे सांग तू. कसा का आला तू वावरात. कसा का आला. हे वावर तर मायाचा. मला यायला कोण मना करणार आहे तिचा वावरात यायला माया.
म्हणजे अरे हे मा वावर आहे, ह मला दिलाय तुम्ही ना, मा नावावर आहे वावर, आणि तुम्ही काय बोलून राहिले हे बाबा असं? हा तुम्हाला यायला काही वावरात यायला काही मना नाही की आपली, तुम्ही वावरात आले ते बरंच आहे ना. हा तेवढा चक्कर मारणं होते वावरात. नाही नाही हे वावर तर माय जाणार आहे, मी चक्कर मारीनच, पण तू कसा काय आला वावरात हे मला सांग तू पहिले. हा तुला कोण परमिशन दिली वावरात यायची? हा तुला कोण दिली परमिशन? परमिशन म्हणजे अरे मात स्वतःच्या वावरात यायले मला काल परमिशन लागे ना बाबा. तुम्ही काही बोलून राहिले राजा बाबा. उतरली नाही घराची, उतरली नाही घराची. बाबू मी सुधीत जाव रे, पण सुधीत तुम्ही नाही, दोन्ही माय पोरे सुधीत नाही आहे. हा बायकोचे भाडे व्हायलात ना ते, बायको म्हणीन तशी तशी ऐकतात ते. हा माय बाप दिले वाऱ्यावर सोडून हरामखोर तुम्ही. आणि कसं तुम्हाला आता माझी इस्टेट पाहिजे कसं, हे वावर म्या कमायला भाऊ, तर कसं मारा तू पाय ठेवू नको, चाल लवकर निघटून छटक छटक लवकर. काय बाबा फालतूचं काही माझं नाव नका, गावाले काही तमाशा दाखवू नका घेणार देणं. कसं आहे तुम्ही लवकर हटून चालले जावर, 2 एकर आहे तुमच्या जो वावर. कसं आमच्या वावराची काल आशा करून राहिली, तुम्ही दिलं ना आता आम्हाला, मग कसं फालतू काल आम्हाला कसं लडकोंडे आणून राहील तुम्ही घेणार देणं. तुला असं वाटतं मी माझं नाही आहो का, मी माझं नाही. अरे तू वावरात उपोच नको राहू ना बे, तू निघटून. म्या कमाईला मा घामाची इस्टेट आहे भाऊ, तू काल थांबून राहिला ठीसा. मी हे नाटकं बंद करा. तुम्हाला कोण दिलं राजा ऐकून फालतू? कसं मा पीक चांगलं यायला, चांगलं ताशी लागेला तर राजा, आणि तुम्ही राजा रिकामे कामं करून राहिले बा घेणं देणं. हा हे काय लावले तुम्ही धंदे आता? नाटकं फाटकं शिवला चाललो कोणी घटून. हा घेतली मी बंदी जमीन माया ताब्यात, तुम्हाला काहीच नाही आता. हा गुंठाभर का 1 इंच भर बी जागा नाही देत मी तुम्हाला. जावा वावर फावर काही नाही तुमच्या जो आता, भूमीन झाली तुम्ही जावा तिकडे कमाण खा. काय हे काय बोलून काय राहिले तुम्ही? काय बाबा हे काय लावलं तुम्ही? काय म्हणजे काय आहे? सांग रे बा देवलाल, सांग हे पाय काय आहे बाबा, काय करून राहिले तर? पिसाट झाला हा बुडा. मी तर म्हणतो नक्की काटा पडणार भाऊ, दवाखान्यात न्या लागते बुड्याले आता. पागल झाला हा बुडा, केडकर न्या लागते बुड्याले. अरे हो गड्या, मी नाही पागल होईल, तुम्ही दोघंही जण कसं पागल होईल? तुम्हाला कसं मराठी भाषा समजून नाही राहिली माई. हा तुम्हाला काय सांगून राहिलो मी, म्हणून राहिलो की हटून लवकर निघा लवकर उठून. ना तुमचं वावर आहे ना शिवर आहे, म्या कसं ताब्यात घेतलं माय घामाची इस्टेट आहे. कदलोक मी दुसऱ्या भरोशावर जगू, घेणं देणं कामाला जाऊ लोकांच्या, एवढी इस्टेट असल्या यातला जक्कोर इको देण खात जाई. कसं आहे बाबा फालतूचा आमचा पारा काही गरम करू नका तुम्ही घेणं देणं. एक तर यंदा पीक चांगलं आहे, आणि कसं तुम्ही काही बिबा घालू नका, कसं हे वाईट होईन बरं, कसं हे तुम्हाला मागात पडेल. हे नाटकं बंद करा तुम्ही. खरंच बाबा, कसं शिवलाल म्हणाला तेच बरोबर आहे बरं. आमची दोघांची काही खाजू नका घेणं देणं. हा कसं राहू द्या ना, पोटान पोटभर खाऊन राहिलं. तुम्हाला 2 एकर दिला आणि बाबा त्याच्या समाधानी माना ना हो तुम्ही. दुसऱ्या याच्या डोळ्या ठेवून राहिला तुम्ही. देवल्या दुसऱ्या याच्या डोळ्या ठेवून राहिलो म्हणून राहिला तू. तू किती कमवली री इस्टेट, किती कमवली? गुंठा तरी घेतला का? अरे घराचे राहायचे घराचे 3 तर नाही बदलले को तुमचे यानं. तुम्ही असे आहे बोगस, एवढी जमीन देऊन तुमच्या ताब्यात. ते कमायचा नाही होय, पण माझून हे तुम्ही काय माझं आणून राहिले घेणं देणं दिला ना आता आम्हाला वावर. मग आता काली लाय चाटून राहिले घेणं देणं दिल्यावर. दोघे जण शिल्लक बोलू नका, निघा लवकर. चला मित्र, उर्वरित भाग आपण उद्या बघू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. अरे नामदेव राजा, तुम्ही काय राजा मागे पुढे पाहून राहिले? पहा ना राजा, पाटलान राजा वावराला कंपाऊंड घातलं राजा. पहा बरं, पान कसं झक्काच कंपाऊंड आहे राजा. ना हरण ना डोकर ना माणूस अंदर याचं काम नाही बा. हो रे बा दगडूले का, पाटलान झक्काच काम केलं रे बा. ना हरण ना डोकर ना काही याचं काम नाही ले का. अरे तुम्ही कधी करता वावराला कुंपण? वावरात राखून राहायचं काम नाही ना मग. पान पाटलानं कंपाऊंड घातलं ना, आणि ते बी एका वावराला नाही, बंद्या वावराला घातलं पाटलानं. वा पाटील, हे जुनी आसामी यार वा, जुना माल आहे पाटलाचा. आपल्या जो का बा हातावर धावणं हातावर खाणं. आपल्या घामाची इस्टेट आहे ना रे भाऊ, रुपया जमा करून इस्टेट कमवली निम्या. पाटलासारखी थोडी आपल्याला बापदाद्याची. काय गड्या दगडू, कसं स्वतः कमायला असली नाही विचार लयच करा लागते रे बा. हे कसं कंपाऊंड मारणं सोपी थोडी आहे बा. 10-15 लाख रुपये लागतात. हे काय स्वस्त आहे का बाबा? एवढा पैसा आणशीन कुठून आणशीन? नामदेव भाऊ, या पैशाची गोट तुम्ही नका सांगत जाऊ राजा. वा पुरी बँका भरे राजा तिकडे, आणि तुम्ही म्हणता की पैसा कुठून आणू? काय राजा भाया पोकांडा मारता राजा हो तुम्ही. काची सांगू सांग ना. पाटलासारखं काम आहे का राजा बोलेन दाढी हाले?
अरे मोठ्या पाटलान खिसा जरी झटकला बाबू तर 5-10 लाख रुपये कमवता. माहिती का तेवढे इस्टेट नाही रे. हा काय सांगतो तू? पाटलाचं अनुकरण आपल्याच्यानं होत नाही भाऊ. पाटलाचं 100 एकर जमीन आहे. मागचा पुढचा लय पैसा ताबेला पाटलानं. हा पाटलाचा याचा धंदा बी होता. आपलं काय भाऊ रे. कामाला जाणं खाणं आणि तेवढ्याच इस्टेट कमवले आपण. काय राहिलं आपल्याचं काय शिल्लक बाकी? तुमच्याजवळ काय कमी आहे का? तुमच्याजवळ 15-16 एकर जमीन आहे ना. तुम्ही तरी म्हणता की बा हातालाच पोट आहे. अरे काय राजा माणसं आहे राजा. एवढा कंजूसपणा करत नका राजो. नागपरदेश वावरात मरत नका राजो. हा हे काय आता पाणी पडलं की पराठ्या लावल्या की लहान हरण्याचा काय करायचा करशील मग. काय 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 बाबा काय बंद पैसे याच्यात गमवतून मग गोठे खातो. नाही पिकलो 2 वर्ष तर हा काय करशील? पाटला घरी आहे बापा. साऱ्या गोष्टी पद्धतशीर. पाटील एक प्लाट इकला की वर्ष निघीन पाटलाचा. आपण काय इकशीन? एकर मग कमायला तर एकर इकशीन काय घामाचा आपल्या. हो बापा नामदेव हो. तुम्हालाच भांडी पडून राहिली. तुम्हाला दुष्काळ पुन्हा. तुम्हाला एकट्याला खायला नाही भेटणार. हा गमवू नका तुम्ही पैसे. बेजा कोंजेला राजा तुम्ही माणसं. मग आपल्याला नाही पडत ते. पाटील आले तिकडून. पाटील राणे पाटील येणे इकडे. हो आलो नामदेव भाऊ. ए बा पाटील कंपाऊंड केलं बा और आले काही सांगितलंही नाही बा तुला. हा कंपाऊंड करून आले काय की काही. राजा नामदेव भाऊ काय सांगता राजा. एवढा हरण्याचा काळ होता की दुनिया भरचा राजा पिसट झाला तुम्ही. मग काय करू बा. रातोरात गेलो राजा. जिल्ह्याच्या ठिकाणी तटून बाबा जाई आणली आणि तेच माणसं बोलवले रपकनी मारून घेतली. विचारच केला नाही मागं पुढं म्या. आपण आम्हाला सांगतात आम्ही नाही केलं असतं बा 1-2 एकराचं. हा आम्हाला सांगितलं नाही बा तुला. अरे नामदेव भाऊ आपण सांगायला की लोक खिखिदात काढतात राजा. हे हेंबाड्यासारखे काही करत राहते म्हणते बा हा पाटील. काही कंपाऊंडच करते तर काही हेच करते तर काही तेच करते. कसं ते दात काढल्यापेक्षा आपलं काम आपण करा. आपलं असं धोरण. कसं पाटील जे करणार होते ते जर सांगितलं असतं तर सणात गण झालं असतं ना. अजून जाई स्वस्तात भेटली असती. अँगल स्वस्तात भेटले असते ना. एवढ्या मोठ्या एवढे मोठे जर घेतले असते तर. अरे बा दगडू लोक त्या लायकीचे नाहीत बा. सांगून बी करत नाहीत ना. आता हे कसं पाहिलं की करतील तरी. तसं सांगलं की करत नाही कोणी. जाऊ द्या म्हणतात काही हरणा फरणा येत नाही. काय म्हणतो का सांगितलं असतं आम्ही केलं असतं ना. शिवल्या लवकर निघ वारा आहे बाई. लवकर निघ सांगून राहिलो तुला. नाही निघत तुम्ही मला हायसा दिला. मला कोण देऊन राहिले काढून मानाहार दिलाय वावर तुम्ही ना. मला म्हणता का धक तुम्ही निघा या वावरातून. तुम्हीच निघा. तुम्हाला 2 एकर पैसे द्यायला त्याच्यात काय करायचं काशी करा तिकडे. महाराज काय आल्यावर तुम्ही शांतपणा करायला. याचं डबल झमकलं रे गळ्या. शिवलालच्या बुड्याचं मालेलं का आकाच आहे रे का. राजा नामदेव भाऊ यायची कसं खोटी उपोट करायला लागते हो बा. दरवर्षी नाटक आहे हो बा यायचं. अरे नामदेव हा शिवल्याला जगो आहे राजा. हा काही काढणारा माणूस आहे. चाल बापा तो काही काढणार असला तर असू दे. पण चाल चाल बापा काय तर पाहू भानगड. चला नामदेव भाऊ.